लग्नाची वरात म्हटलं की महागड्या गाड्या, नवरदेव मुलासाठी लक्झरी गाडी किंवा घोड्याची बग्गी. कितीही खर्च झाला तरी वरपक्ष पर्वा करीत नाही. मात्र गोंदियात एका तरुणाने या संस्कृतीला फाटा देत नवरदेवानं ग्रामीण संस्कृतीची जोपासना करीत सजवलेल्या बैलगाडीत बसून आपल्या लग्नाची वरात काढली आणि थेट वधू मंडपी पोहोचला. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खोडसिवनी गावातील शशिकांत लंजे या तरुणाचा काल लग्न होतं. आता लग्न म्हणजे महागडी गाडी, बग्गी असा मोठा थाट नवरदेवाचा असतो. मात्र शशिकांत हा मूळचा शेतकरी कुटुंबातला असल्याने त्याने परंपरागत पद्धतीने वधू मंडपी वरात नेण्याचं ठरलं. नवरदेव एखाद्या गाडीत नव्हे तर चक्क बैलगाडीत बसून लग्नासाठी निघाला. याला कारण म्हणजे आजच्या आधुनिक युगातही शशिकांत लंजे हा महागड्या गाडीवर जाणं अपेक्षित होतं. मात्र लग्न मंडपी जाण्यासाठी थेट अंगणात सजवलेली बैलगाडी असल्याने वऱ्हाडी देखील आश्चर्यचकित झाले. मग काय, शशिकांत बैलगाडीतून लग्नाकरिता निघाला आणि थेट वाजत गाजत लग्न मंडपी पोहोचला. तर वधू देखील आश्चर्यचकित झाली. शशिकांतच्या लग्नात आलेले वऱ्हाडी देखील आनंदी झाले. लग्नाच्या बैलगाडीला शशिकांतने एखाद्या कारला सजवल्याप्रमाणे सजावट केली. बैलांना देखील रंगीबेरंगी पोशाख घातला. त्यामुळे वऱ्हाडी मंडळी देखील या बैलगाडीला मोठ्या कुतूहलाने पाहत होते. तर आजच्या आधुनिक युगात देखील एका शेतकरी पुत्रानं आपली संस्कृती जोपासत विवाह केल्याने हा लग्न सोहळा खोडशिवणी गावातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला. गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे. माझे नाव शशिकांत दशरथ लंजे, खोडशिवनी. मी एक शेतकरी आहे आणि गाडा मालक प्रेमी पण आहे. स्वतः गाडा मालक पण आहो. मला पुराणी संस्कृती जपणे खूप मनापासून आवडते. मी वारात जी आणलेली आहे ती बैलबंडी सजवून आणलेली आहे. मला बहुत खुशी होते की पुराणी संस्कृती जपायची आहे तसं आणि सगळ्या युवा पिढीने हे जपायला पाहिजे. मेरा नाम है भृंगराज यादवरा परशुरामकर। मैं ये गांव का पुलिस पटेल हूँ और ये अनोखी शादी नहीं, ये कोड़ी समाज की परंपरा है। जब से कोड़ी समाज की परंपरा हम बचपन से देखते आ रहे हैं कि हमारा एक मुद्दा ऐसा है कि हम समय पे शादी लगाते हैं। अभी ये 6:35 की शादी थी, 6:35 पे लगाए। इसके 6:35 के 6:36 नहीं होते। हम बिल्कुल ऑन द टाइम शादी लगाते हैं, चाहे हमको कितना भी दूर का दूल्हा दुल्हन रहे, इसका हमको कोई फर्क नहीं पड़ता। तो ये जो परंपरा है, हम जब बचपन में पुरखों की शादी होती तब ये सभी लोग बैलबंडी से जाते थे क्योंकि पहले वाहन नहीं था। उसके बाद ट्रैक्टर आए, ट्रैक्टर से गए लोग, फिर अभी मोटर आए, मोटर से जा रहे हैं। लेकिन ये किसान होने के नाते, कोड़ी समाज किसानी करता है, किसान होने के नाते इन्होंने एक परंपरा का एक प्रतीक करके ये बंडी पे जो शादी लगा है, ये अपनी एक परंपरा का उन्होंने एक प्रदर्शन किया बोलो, या उस बात का एक द्योतक है कि ये हम जिस बैल को मानते हैं, जिस खेती को मानते हैं, जिस बैलबंडी को मानते हैं, उस बात का एक सम्मान भी है। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.